हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर कलर्स मराठीवर आई तुळजाभवानी ही नवी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. आणि या मालिकेमध्ये आई तुळजाभवानी या व्यक्तिरेखेमध्ये जी अभिनेत्री दिसते पूजा काळे आता माझ्याबरोबर आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये पूजा. धन्यवाद. कशी आहेस? मस्त, एकदम मस्त. खूप सुंदर दिसतेस तू, छान दिसतेस साडीमध्ये. आणि मालिका सुरू झाली आहे, प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे मालिका. किती भारी फिलिंग आहे, किती ओव्हरवेल्मिंग वाटते, काय आहे नेमकं? खूपच भारी वाटतंय, खूपच. म्हणजे अपेक्षा नव्हती की पटकन अशी सिरियल मिळेल आणि पटकन माझ्याकडून ते होईल, अभिनय होईल, तो डायलॉग्स बोलणं होईल वगैरे. अजिबात मला एक्सपेक्टेड नव्हतं हे, पण ते झालं. मला मकरंद सर, सचिन सर सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्टमुळे झालं ते. ॲक्च्युली आम्ही जेव्हा पहिला प्रोमो रिलीज झाला ना या मालिकेचा, तर ती एक्साइटमेंट होती की कोण साकारणार आई तुळजाभवानी यांची व्यक्तिरेखा. खरं तर खूप मोठी जबाबदारी आहे. जेव्हा तुला पहिल्यांदा विचारलं या मालिकेसाठी, काय पहिला विचार होता आणि कशी आली आहे ही मालिका तुझ्यापर्यंत? मला जेव्हा विचारलं तेव्हा तर माझं उत्तर नाहीच होतं, कारण की ही भूमिका साकारणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवी, कुलस्वामिनी आहे आणि लोक त्याच पद्धतीने आपल्याला बघणार की देवी आहे म्हणून. तर खूप दडपण आलेलं मला सुरुवातीला की नाही, मी गिवअप केलेलं की नाही जमणार मला. पण सचिन सर, मकरंद सर, शशांक सर सगळेजण माझ्याशी बोलले की नाही, तू करू शकते. आणि मी स्वतः क्लासिकल डान्सर आहे, भरतनाट्यम क्लासिकल डान्सर आहे, कथ्थक करते, ओडिसीसुद्धा करते, वेस्टर्न पण करते. तर डान्स आहे म्हणून अभिनय आहे आणि डायलॉग्स बोलणं तर सरांनी शिकवलंच आणि झालं मग ते. इतकी मोठी जबाबदारीची भूमिका साकारायची म्हणजे ऑब्व्हियसली आपलासुद्धा होमवर्क तितका स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. शेवटी काय परफॉर्म करायचं असतं स्क्रीनवर जाऊन? मला सांग, एक बॅक ऑफ द माइंड काय विचार असतो जेव्हा सेटवर जातेस, आणि कसं याआधी कसा अभ्यास केला असता? अभ्यास तर सगळ्यात पहिले आ ई पासून आम्ही सुरुवात केली. एकदम आ ई क ख ग ग इथून आम्ही सुरुवात केली. नंतर भरपूर सारे पुस्तकं वाचले, मोठमोठ्याने पुस्तकं वाचायला सांगितले मला की जेवढं स्पष्ट उच्चार येतील तेवढं चांगलं दिसणार ते. तसं पण जेव्हा तयार झालीस या संपूर्ण आपण म्हणूया या पेहरावामध्ये तुळजाभवानी आईच्या, आरशात पाहिलं स्वतःला, पूजा काय वाटलं? एक पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा तुला फील झाली असेल ना तेव्हा? मला स्वतःला अंगावर शहारे आलेले की मी साक्षात देवीला बघते. मला स्वतःला असं जाणवलं. खूप छान वाटलेलं ते. खूप वेगळा अनुभव होता तो. आणि जेव्हा घरच्यांनी पाहिलं हे काय बोलले? सायलेंट. सगळे शांत होते. म्हणजे सगळ्यांनाच खूप भरून आलं, कारण अपेक्षाच नव्हती की असं काही घडेल आणि होईल. छान वाटलं. आणि जेव्हा अशा आपण म्हणजे पौराणिक मालिका करतो किंवा देवीची भूमिका असे, सेटवर पण ती एक पॉझिटिव्हिटी असते, आपल्याला अनुभव येत असतात किंवा छान वाटत असतं, राईट? आत्तापर्यंत तुम्ही शूट करताय, प्रेक्षक भागसुद्धा बघतायत. मला सांग, शूटिंगचा पहिला दिवस आणि नर्वस होतीस, पॉझिटिव्हिटी होती, सेटवर काय होतं? नर्वस तर भरभरून होता. खूप नर्वस होते मी की कसं होईल, कसं असेल, एवढे लोक समोर असतील. प्लस क्रोमा होता की फक्त ग्रीन स्क्रीन, बाकी काही नाही, आणि आपल्याला सगळं इमॅजिन करून करावं लागतं ते. तर नर्वसनेस तर खूप होता. पण सेटचं वातावरण एवढं छान हसतं खेळतं होतं की आपोआप ती एनर्जी आली माझ्यात आणि मग ते करून टाकलं मी. दिवस चालू आहेत आणि आपण तिला स्त्री शक्तीचं रूप म्हणतो आणि ती आपल्याला एनर्जी देत असते, पॉझिटिव्हिटी देत असते. पूजा, मला सांग, तुला लाईफच्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हापासून तू ॲक्टिंग किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये आली आहेस, ही देवी तुला कशी आत्तापर्यंत इन्स्पायर करत आली? बऱ्याच पद्धतीत. जेव्हा केव्हा असा प्रश्न पडतो की आता काय करावं, आता मला भीती वाटते, आता पुढे कसं होईल, डोळे बंद करायचे, देवीचं नाव घ्यायचं, आपोआप होऊन जातं सगळं. आणि तुला असा अनुभवही असेल ना की आपण काहीतरी मागतोय तिच्याकडे किंवा विनवणी करतोय आणि ती आपलं ऐकते. हो, हे बऱ्याच वेळा होतं, बऱ्याच वेळा झालं सुद्धा आहे ते. सुरू झाली आहे मालिका, म्हणजे आत्ताच हा प्रवास सुरू झाला आहे. खरं तर अजून मोठा पल्ला गाठायचा आहे या मालिकेचा. म्हणजे काय प्रेक्षकांना सांगशील, मालिका बघायचं काय आवाहन करशील? आपली कुलदेवी आहे, जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे ती, आणि प्रेक्षक नक्कीच बघतील, बघतातच आहेत आणि प्रेमसुद्धा मिळतंच आहे, ते मला आत्तापासूनच कळतं आहे. फक्त बघत राहा मालिका, भरभरून प्रेम द्या बस. सोशल मीडियावर कॉम्प्लिमेंट आल्या का तुला? हो, बऱ्याच आला, बऱ्याच. म्हणजे भरपूर DMs वगैरे आहेत की आम्ही साक्षात तुळजादेवींना बघतोय बस. आशीर्वाद असाच राहू दे पूजा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. थँक्यू, धन्यवाद.